जय हिंद सर्वांना. आज आहे लेक्चर नंबर 5, जे की पार्ट 2 आज कंप्लीट होणार आहे. शिफ्ट आहे 18 ऑगस्टची 2023ची TCS वाली तलाठी एक्झाम. ओके, सो क्वेश्चनला स्टार्ट करूया. एक सेकंड, ब्राईटनेस वाढवलं. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात वृद्ध संख्येचे वय 60 वर्षे आणि त्यावरील सर्वाधिक प्रमाण आहे? तर उत्तर आहे केरळ. तर 12% पेक्षा जास्त प्रमाण आहे. ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. क्वेश्चन नंबर 17. ब्राह्मो समाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत? पहिलं आहे विधान, 1866 मध्ये केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्मो समाजाची स्थापना केली. दुसरं आहे, देवेंद्रनाथ टागोर यांच्या ब्राह्मो समाज आदी ब्राह्मो समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. तर बघा, हे दोन्ही जे आहेत ते करेक्ट आहेत, एक्झॅक्ट आहेत. पहिले तर ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन रॉय, RRRने केली. राजाराम मोहन रॉय यांनी केली. ब्राह्मो समाजाची स्थापना केव्हा केली? 1828 साली कलकत्ता येथे, कलकत्ता येथे केली त्यांनी. ठीक आहे. मग आदी ब्राह्मो समाज म्हणून देवेंद्रनाथ टागोर यांनी सुरुवात केली. देवेंद्रनाथ टागोर कोण होते? तर रवींद्रनाथ टागोर यांचे वडील. ओके. आणि केशवचंद्र सेन यांनी 1866 मध्ये नवब्राह्मो समाज किंवा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया असं नाव दिलं. ठीक आहे. सो हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेतून एक महाराष्ट्रात समाज स्थापन झाला होता, ते म्हणजे परमहंस सभा. 1849 मध्ये, ही 1829 मध्ये झाली आणि 49 मध्ये झाली. 99 लक्षात ठेवायचं आहे. मग झालं काय, त्यांची काहीतरी यादी पळवल्यामुळे किंवा काहीतरी घोटाळा झाला होता. ती एक सिक्रेट होती सभा, आणि ती यादी पळवल्यामुळे काय झालं, ती सभा बंद पडल्यानंतर केशवचंद्र सेन जे आहेत ते मुंबईमध्ये आले. त्यांना प्रेरणा दिली. 1864 मध्ये आले. त्यांना प्रेरणा दिली की तुम्ही सुरू करू शकता. आणि परमहंस सभेचे हे कोण होते? परमहंस सभेचे अध्यक्ष जे होते दादोबा पांडुरंग तर्खडकर. सो त्यांचे जे भाऊ होते आत्माराम पांडुरंग तर्खडकर, त्यांनी प्रार्थना समाज ही स्थापना केली. कोणाच्या सांगण्यावरून? तर केशवचंद्र सेन यांच्या सांगण्यावरून. केव्हा? 1867 मध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे प्रार्थना समाज सदस्य कोण कोण होते? तर हे 3 भाऊ होते. कोण 3 भाऊ? दादोबा पांडुरंग तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, अजून एक भावाचं नाव मला आठवत नाही आहे तेवढं व्यवस्थित. महादेव होतं का? नाही, महादेव गोविंद रानडे पण होते. वामन आबाजी मोडक, न्यायाधीश चंदावरकर, अजून ते भावाचं नाव मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे. जाऊ द्या. ठीक आहे. हे सभासद होते. आणि धर्मविवेचन आणि पारमहंसिक ब्राह्म्य धर्म या नावाचे बुक्स त्यांनी कोणी? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिली होती. 2 पुस्तकं आपल्या संस्थेसाठी. इट्स ओके, मला नावच आठवत नाही. जरासं मूड ऑफ होतं यार, काही आठवलं नाही की. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना केली? तर स्थापना केली होती जगन्नाथ शंकर शेट यांनी. ठीक आहे. 1820 मध्ये.
डॉक्टर भाऊ दाजी लाड यांच्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर हे भारताचे नाही, मुंबईचे पहिले डॉक्टर होते. डॉक्टर भाऊ दाजी लाड. लहुजी साळवे तर काय म्हणतात ते असतं ना आखाडा, वस्तादगिरी, वस्ताद म्हणायचे यांना, लहुजी वस्ताद, तर ते होते. सो हे 2 ऑप्शन तर कटछट होणार, असं काही ऐकण्यात आलं नाही या दोघांबद्दल. दादोबा पांडुरंगांनी तर परमहंस प्रार्थना या 2च संस्थेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. त्यांचा या संस्थेशी संबंध नव्हता. तेव्हा ते लहान असतील असं मला वाटतं, दादोबा पांडुरंग 1820मध्ये, कारण त्यांची 1849मध्ये संस्था स्थापन झाली होती ना, परमहंसवाली. ठीक आहे. सो हे पण कटछट, हे कटछट, हे कटछट. ओकेच. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी डॅश या नावाने शेतकऱ्यांसाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले होते, तर ते केले होते सफल यांनी. आणि जनधनची माहिती जर घ्यायची असेल तर एक सेकंड पेन. जनधन योजना जी होती, प्रधानमंत्री जनधन योजना, ही 0 शिल्लक खाते उघडता यासाठी होती. यावं. धनाक्षी नावाची कुठली कुठली योजना नव्हती, धनलक्ष्मी नावाची होती. सो ती जी योजना होती धनलक्ष्मी नावाची, महिला एम्पॉवरमेंट स्कीमसाठी होती. ती 2008मध्ये स्पॉन्सर झाली होती. ठीक आहे. विकास योजना टाईपची कुठली योजना नाही आहेत यार. यांनी ऑप्शन ना एकदम ऑडमॅन आउट टाईप दिलेले आहेत. सो करेक्ट आन्सर इज सफल. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. फास्ट तर नाही आहे, एक काम करेल मी, योजना जे आहेत ना, योजनाचे पण एक लिस्ट तयार करेन व्यवस्थित TCSच्या PYQsमधून, आणि आपण योजनावर एक वेगळं लेक्चर घेऊया. सेन्ससवर घ्यायचं आहे वेगळं लेक्चर, परत RT ॲक्ट 2005वर घ्यायचं आहे, अजून काय योजनावर एक 3 आहेत. ओके. खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे, तर ते आहे आसाममध्ये. तर त्यावेळेसचा हा करंट होता. आणि बायोगॅसमध्ये इम्पॉर्टंट जे घटक असतो तो म्हणजे मिथेन असतो. मिथेन, कार्बन डायऑक्साईड. मिथेन जो असतो तो 55 ते 70% असतो, 55 ते 70%. आणि कार्बन डायऑक्साईड जे असतो 30 ते 45%. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट डाटा आहे. कंबाईनमध्ये पण विचारलेलं आहे बायोगॅसवरचा महत्त्वाचा घटक कोणता आहे. त्यात ऑप्शन असे दिले होते, मिथेन महत्त्वाचा घटक, खूप महत्त्वाचा. मिथेन, कार्बन डायऑक्साईड दोन्ही होते त्यामध्ये. तर मिथेनला क्लिक करायचं होतं आपल्याला, क्लिक म्हणजे टिक करायचं होतं. ठीक. तर त्या आसाममध्ये झालेली होती, काय म्हणतात, स्थापना, ती होती NBMMP, नॅशनल बायोगॅस अँड मॅन्युअर मॅनेजमेंट प्रोग्राम. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. काही फास्ट तर होत नाही आहे ना, समजत तर आहे ना. फास्ट झालं आहे का, हे खूप फास्ट बोलत आहे काय मी? नाही. ठीक आहे, एवढा तरी. खालीलपैकी कोणती विंडोज OSची अत्याधुनिक आवृत्ती आहे? अत्याधुनिक आवृत्ती आहे विंडोज 11. त्याच्या अगोदर होती विंडोज 10. कम्प्युटरवरचा प्रश्न होता हा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन पूर्ण केली आहे? तर ती केली आहे कोलकाताने. आणि हे जे मेट्रो आहे त्याचं नाव काहीतरी उंडर होतं वाटतं, नाही, ती उंडर नदीच्या तिकडचा मेट्रो होता. आणि ईस्ट वेस्ट मेट्रो नाव होतं याचं. ठीक आहे. ईस्ट वेस्ट मेट्रो, एक सेकंड लिहून देते. ईस्ट वेस्ट मेट्रो.
पाण्याखाली टनेल होता याचा. उंदर रिवर, उंदर नदी. ठीक आहे. 12 एप्रिल 2023 झाली होती आणि हे भारतात पहिले अंडर रिवर मेट्रो टनेल होतं. ठीक, अंडर रिवर, पाण्याच्या खालील. ओके. आत्ता ना पंबन ब्रिज बांधण्यात आला आहे आणि उद्घाटन झालेलं आहे मोदीजीकडून उद्घाटन झालेलं आहे पंबन ब्रिजचं. कुठे आहे हे? तर एकदम साऊथ पार्ट कोणता आहे आपला? आय थिंक सो तिरुवनंतपुरममध्ये आहे हे. तिरुवनंतपुरम, यस, तिरुवनंतपुरममध्ये आहे. तरी मी टेलिग्रामवर टाकेन याबद्दल, पंबन ब्रिजबद्दल, कारण हे सध्याचा या वर्षीचा 2025चा करंट अफेअर आहे म्हणून. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. फास्ट झालं का यार खूपच? मी कालच घ्यायचं होतं वाटते. उगाच मला वाटलं की मोठं होईल लेक्चर खूप. कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाज स्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित करत असत? तर समाज स्वास्थ्य नावाचे मासिक जे आहे ते R.D. कर्वे करत होते. R.D. कर्वेजी. बाकीचे जे 3 आहेत, साने गुरुजी, गोपालकृष्ण गोखले, S.M. जोशी यांनी नाही केलं. साने गुरुजींनी बुक लिहिलेली आहे कोणती? श्यामची आई. श्यामची आई वाचली आहे की नाही आतापर्यंत? छान आहे बुक, श्यामची आई. सो गोखलेंबद्दल कालच्या लेक्चरमध्ये भरपूर लेक्चर दिले आहे मी आणि आता द्यायची गरज आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे. तरी महात्माजींचे राजकीय गुरु होते ते, एवढं लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्यांचे सेशन 1905मध्ये त्यांनी सेशन घेतलं होतं. अध्यक्ष होते ते INCचे R.D. कर्वे. त्यांच्याबद्दल तर काही नाही. साने गुरुजी यांचं खरं नाव काय होतं? तर पांडुरंग सदाशिव साने. पांडुरंग सदाशिव साने. येऊ शकतं प्रश्न म्हणून सांगत आहे. आणि S.M. जोशी काय होते? श्रीधर महादेव जोशी. राजकीय नेता होते. जास्त काही नाही यांचे, हे जरा नवीन नवीन नावं दिलेले आहे तिथे. सो तेवढं पाठ करायची गरज नाही आहे त्यांच्याबद्दल. ओके. काय, गोखले यांनी तर मॅगझिन्स वगैरे काही लिहिलेले नाही आहेत. ते जस्ट वृत्तपत्रात काहीतरी लेख द्यायचे त्या टाईपचं होतं त्यांचं काहीतरी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. नमस्ते योजनाबद्दल दिलेलं आहे. तर खालीलपैकी कोणते परिणाम साध्य करणे हे नमस्ते योजनेचे उद्दिष्ट आहे? आता सध्या ना ट्रेंड चालू आहे की एखादी योजना देत आहेत आणि कोणत्या मिनिस्ट्री हँडल करतात हे विचारत आहे. तर नमस्ते योजना जी आहे ती मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट ही हँडल करते. मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट हे हँडल करते. त्याच्यासोबतच मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सवाले महुआ असं लक्षात ठेवा, हे दोघे मिळून हँडल करतात ही योजना जी. करंट अफेअर्सवरचा प्रश्न होता त्यावेळेसचा. तर हे जे होतं ना, जे सेप्टिक टँक असतात, जे ह्युमन वेस्ट असतं, ते काय व्हायचं की एखादे कर्मचारी आहे आणि ह्युमन वेस्ट जे आहे ते हाताने साफ करायचे ते. तर हे खूप ह्युमॅनिटीसाठी घाण वाटतं ना, की हाताने वगैरे साफ करावं हे. आणि त्यामध्ये सेफ्टी पण जास्त नव्हती. ठीक आहे. सो सेफ्टी जास्त नव्हती, सेफ्टी ठेवायची होती, लोक मरायची ड्रेनेज वगैरे लाईन्समध्ये जाऊन, घाणीत जाऊन. त्यांच्या आरोग्याला हानी पोचायची, की कुठले आजार निर्माण व्हायचे आणि ते मरून जायचे. त्यामुळे एखादं मेकॅनिझम आणावं असा उद्देश होता त्यांचा. एक मेकॅनिझम व्यवस्थित आणावं, त्यामुळे 0 मृत्यू प्रमाण राखणे. तर इथे दिलेलं आहे
शून्य मृत्यू प्रमाण राखणे हे भारतातील सफाई कार्यात आहे का? तर हो आहे. नमस्तेचं फुल फॉर्म मी सांगितलेलं नाही का? नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम. ओके. नॅशनल ॲक्शन फॉर मेकॅनाइज्ड सॅनिटेशन सिस्टम. ठीक, हे फुल फॉर्म आहे त्याचं. सो पहिलं जे आहे ते एकदम करेक्ट आहे. तुम्ही ना जर असं लॉजिकली हे जर प्रश्न सोडवलं असतं म्हणजे मार्क भेटला असता तुम्हाला. बघा इथे जरा व्यवस्थित वाचायचं होतं. सेकंड क्वेश्चन, सर्व स्वच्छता कार्य अकुशल कामगारांद्वारे केली जातात. अकुशल अनस्किल्ड लेबर्सद्वारे केली जाऊ शकतात का? कुठले एखादं स्कीम आणत आहे गव्हर्नमेंट आणि एखादे अनस्किलवाले लोक जमा करतील का ते? तर हे शक्य नाही आहे, हे येणारच नाही. तर हे 2 नंबरचं ऑप्शन ना इथे पण होता, इथे पण होता आणि इथे पण होता. तुम्ही तिन्ही कट करू शकून हा जो उत्तर आहे या उत्तराला राईट म्हणत आहे ना. या शिफ्टला जरा ऑड मॅन आउट टाईप होतं. ठीक, तर पुढे पाहूया. कोणताही स्वच्छता कर्मचारी मानवी विष्ठेच्या संपर्कात येत नाही. हो, बरोबर आहे. संपर्कात येऊ नये म्हणूनच मेकॅनिझम आणलं होतं. एम फॉर मेकॅनिझम आणलं होतं त्यांनी. विष्ठेच्या वगैरे संपर्कात आल्यानंतर आजार होऊन ते मरायचे. स्वच्छता कामगारांना स्वयंसहायता गट SHG मध्ये एकत्रित केले जाते आणि त्यांना स्वच्छता उपक्रम चालविण्याचे अधिकार दिले जातात. तर यस, करेक्ट आहे. ठीक, तर ऑप्शन नंबर 1, 3, 4 हे करेक्ट आहेत. इथे अकुशल ज्याने वाचलं नाही तो गेला. किंवा लॉजिकली सोडवायचा प्रयत्न करू नका. इथे एक आहे, इथे पण एक आहे, पण 2 पण दिलेला आहे, पण 2 पण येऊ शकतो. मग याला टिक करू नका लावू. इथे TCS ला लॉजिक लागत नाही बरं, बाकी लागतं पण TCS नाही. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? तर ती आहे मांडवी नदी. मांडवी नदी जी आहे ती गोवा कर्नाटक, मांडवी गोवा कर्नाटक भागात येते. ठीक, काही इम्पॉर्टंट आहेत वॉटरफॉल ते पहा, मी तुम्हाला सांगते. सातारामध्ये ना वॉटरफॉल आहेत, इम्पॉर्टंट वॉटरफॉल. सातारा ठोसेघर, TL, लिंगमळा, रंधा किंवा रांधा, पंचगणी. ठीक, पुण्यात आहेत. पुणेमध्ये पुण्याचे बेसिकली बऱ्याच जणांना माहीत असते कारण शिक्षणाला तिकडेच जातात. पुणे, भीमाशंकर परत के पासून होतं नाव, मला आठवत नाही. भीमाशंकर, कटलधार असंच काहीतरी होते. ठीक आहे. अहिल्यानगर, भंडारदरा, हरिश्चंद्रगड, इम्पॉर्टंट. भंडारदरा, हरिश्चंद्रगड, GAD. रायगड, देवकुंड आणि नाणेघाट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. नाणेघाट. ठीक, आता ही जी दिबांग नदी आहे, ही दिबांग नदी ना ब्रह्मपुत्राची ट्रिब्युटरी आहे. ब्रह्मपुत्रा नदी जात असेल तर तिलाच
जोडून बनलेली ही ती दिबांग नदी, यालाच म्हणतात ट्रिब्युटरी. मराठीमध्ये काय म्हणतात मला जरासं आठवत नाही आहे. आठवत म्हणण्यापेक्षा मला माहीतच नाही आहे, खरंच माहीत नाही आहे ट्रिब्युटरीला काय म्हणतात ते. तर ब्रह्मपुत्राचं सांगायचं झालं तर ब्रह्मपुत्राचं ओरिजिन जे आहे ते आहे तिबेटमध्ये, चायना येथे. ठीक आहे. तर याला काय म्हणतात तिबेटमध्ये किंवा चायनामध्ये काय म्हणतात, यार्लंग सांगपो. यार्लंग सांगपो या नावाने ओळखले जाते या नदीला. आणि आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जे अरुणाचल प्रदेश, आसामचा भाग आणि बांगलादेश, सॉरी महाराष्ट्र म्हणलं का मी, सॉरी इंडियामध्ये ना अरुणाचल प्रदेश, आसाम आणि बांगलादेश तर बाहेर आहे, बांगलादेशचा भाग जे आहे तिथे ही रिव्हर फ्लो होते. आणि हिचे जे ट्रिब्युटरीज आहेत कोणत्या कोणत्या आहेत तर ती आहेत दिबांग, रोहित किंवा असं लक्षात ठेवू शकतो, रोहित आहे ब्रह्मपुत्राचा, असं काही लक्षात ठेवू शकतो. सुबनसिरी ही एक ट्रिब्युटरी आहे. परत कामेक, मानस, जे इम्पॉर्टंट ट्रिब्युटरीज आहेत ते सांगून झालेले आहेत. ठीक आहे. जॉईन कोणाला होते ब्रह्मपुत्रा, गंगा माताला होते, गंगा माताला. ठीक. लेंथ किती आहे तर लेंथ आहे 2900 किलोमीटर लेंथ आहे. तिकडे तिबेटमध्ये याची लेंथ आहे 1600 काहीतरी, 1600 ते कितीतरी आहे 30 काहीतरी. आणि इंडियामध्ये 900 आहे. 900 का 900च्या वरच आहे, पण कमी नाही. ठीक आहे, किलोमीटर. आणि बांगलादेशमध्ये 300+. ठीक. आपल्या इंडियामध्ये फक्त 2 ठिकाणी वाहते, ते म्हणजे अरुणाचल प्रदेश ना आसाम. आता गोदामाताबद्दल बोलूया. गोदामाता आपल्या महाराष्ट्रातून जाते. गोदामाताला वृद्ध गंगा पण म्हणतात, वृद्ध गंगा किंवा दक्षिण गंगा पण म्हणतात. ठीक आहे, हे प्रश्न येऊन गेलेला आहे TCS मध्ये म्हणून सांगत आहे. महाराष्ट्रात कुठे याचं ओरिजिन आहे तर त्र्यंबकेश्वर. एक सेकंड, बस घाण लिहित आहे मी यार, एक सेकंड, पेन व्यवस्थित वापरत. त्र्यंबकेश्वर, नाशिकमध्ये ना 2027 मध्ये कुंभमेळा भरणार आहे बरं, हे एक लक्षात ठेवा. यावर्षी कुठे उज्जैनला झाला, आता उज्जैन नाही, प्रयागराज उज्जैन एकच ना भाई, काय. तर 2027 मध्ये नाशिक येथे होणार आहे, हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. परत काय, मला वाटतं तुम्ही कुंभमेळ्याबद्दल थोडंसं माहिती ठेवाच, कारण करंटचा आहे भारी जल्लोष होता त्यावेळेसचा. कितीतरी करोड लोकांनी स्नान घेतलं, पाप धुतली. म्हणजे मला वगैरे असं म्हणायचं नाही की तसं हे होतं, हे तर कदाचित लोकांची भावना खऱ्या असू शकतात. ठीक आहे. सो याचे ओरिजिन सांगितलंय मी तुम्हाला. अजून काय सांगू, हां ट्रिब्युटरी पाहूया. जसं ब्रह्मपुत्राचे पाहिलेत तसे, तर ट्रिब्युटरी आहेत प्रवरा, पूर्णा, पी लक्षात ठेवा, पूर्णा, मांजरा, प्राणहिता, अजून पी एक आहे प्राणहिता, प्रवरा, प्राणहिता, पूर्णा, मांजरा, इंद्रावती आणि सबरी. ठीक आहे. आणि जी प्राणहिता आहे ना आपली,
ती सगळ्यात लार्जेस्ट ट्रिब्युटरी आहे गोदावरी माताची. ओके. भारतात सेकंड लॉंगेस्ट रिवर कोणती आहे तर गोदावरी रिवर. आणि फर्स्ट लॉंगेस्ट कोणती आहे गंगा. गंगा माताबद्दल नंतर बघूया, नंतरच्या क्वेश्चनमध्ये असेलच नक्कीच प्रश्न. सो हा एक शेवटचा जो होता जॉग्रफीचा एकच प्रश्न तो आपण कंप्लीट केलेला आहे. थोडंसं जास्त झालं असेल या प्रश्नाबद्दल तर ओके आहे. एवढं पाठ करा डाटा, काही नाही. प्रश्न एक एक मार्क वाढू शकतात आपले. सो तेव्हा पाठ करून ठेवा, ठीक आहे. आणि ट्रेंड खतम झालेलं नाही आहेत, अजून आहेत. सो पाठ करत चला, एवढंच सांगणं आहे. बस एवढा टाईम बस आहे, इनफ आहे. वाटलं काही तर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये सांगेन मी, असाच काही प्रश्न आला तर. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. लेक्चर कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, आणि काही चुकलं तर तेही सांगत चला. ओके. सो पुन्हा एकदा भेटूया नेक्स्ट शिफ्टचा प्रश्न घेऊन, जे GSचे आहेत तेच. थँक्यू आणि जय हिंद.